तर आज आपण बघा बारीक मेथी त्याची रेसिपी बनवणार आहोत। आज आपण ह्या मेथीची भाजी ही आज बनवणार आहोत आपण। बोलतात बारीक मेथी बघा, अशा जुड्या बाजारात मिळतात। सुके बोंबील बारीक करून ते धुवून घेतलेले आहेत आपण स्वच्छ, असे तुकडे करून घ्यायचे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य असा उभा चिरून कांदा उभा चिरून घ्यायचा। असा कांदा, हळद, बटाटे असे घेतलेत, एक बटाटा उभा चिरून, लाल मिरची पावडर, राई, जिरं। या जोड्याच्या कैचीने कापून घ्यायच्या। एक कैची घ्यायची अशी, कैचीने कापायचा। त्याचा समोरचा पाठचा भाग, मातीचा भाग काढून टाकायचा। याचा एक भांडा घ्यायचा, असे 2 किंवा 3 तुकडे असे करायचे। मेथी कोकणी स्टाईल बनवूया आमच्या पद्धतीने, कोकणातल्या। बिडाचा तवा घेतलेला आहे मी, तर आपण तेल टाकूया। 2 पळी तेल टाकायचं, तर चांगलं गरम होऊन द्यायचं। ते बिडाचा तवा बोलतात त्याला। त्याच्यावर पालेभाजी कुठलीही बनवली ना सुंदर होते। राई अशी तडतडली पाहिजे। राई तडतडली, जिरं टाकायचं थोडंसं चिमूटभर। नंतर कांदा पण असा चिरून टाकायचा। पूर्ण गोल्डन होईपर्यंत आपण परतून घ्यायचं त्याला। आपण कांदा शिजतोय तोपर्यंत आपण टमाटर कट करून घेऊया, असं लांब लांब कट करायचं। कांदा गोल्डन झाल्यावर टोमॅटो टाकूया। 2-3 हिरव्या मिरच्या अशा कट करून उभ्या त्याच्यामध्ये टाकायच्या। 2-3 कट करून कांदा आपला गोल्डन झालेला आहे। आता टोमॅटो टाकायचा। ते ठेचून टाकूया लसूण अद्रक वरून, ठेचून टाकूया। हळद टाकूया, छोटा चमच हळद टाकूया। हा आमचा कोकणी मसाला आहे, तो टाकते 2 चमचे। तर बोंबील हे स्वच्छ धुवून घेतले ते सुके बोंबील, ते आपण टाकते। ते थोडं मिक्स करूया आता। बोंबील आणि बटाटा 4 वेळा धुवून घेतले, थोडी पाणी घ्यायचं, त्याची भाजी टाकायची। मीठ टाकूया 1.5 चमचा चवीनुसार। ढवळून घ्यायची, पूर्ण मिक्स करायचे सगळे एकत्र हळूहळू, आणि मग त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला। झाकण ठेवूया स्लो गॅसवर 10-15 मिनटं अशीच ठेवायची। हे बघा आपली आता भाजी 10-15 मिनटामध्ये रेडी झाली। बघा किती सुंदर बनवलेलं, मस्त सुगंध आला एकदम मस्त एकदम। चला मग मंडळी, आपली भाजी मेथीची भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही पण एकदा ट्राय करा, कमेंट करून सांगा कशी झाली भाजी ती।